नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भक्तिकथा मराठी या चॅनलवर. आज आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. अशा नात्यांबद्दल जे आपल्या आत्म्याला दुखवतात. हा संदेश साध्या, थेट आणि प्रेमळ शब्दात आहे, जेणेकरून प्रत्येक हृदय तो समजू शकेल. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले होते, की जीवनात योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे फार आवश्यक आहे. आज आपण तेच ज्ञान आपल्या रोजच्या नात्यांवर लागू करू. लोक अनेकदा नात्यांना फक्त एकत्र राहणे किंवा निभावणे एवढ्यापुरते मर्यादित समजतात. पण नात्यांची खरी कसोटी ही आहे, की ते नाते तुम्हाला वाढवते की कमी करते. ते तुमचा आनंद आणि शांततेचे कारण ठरते, की रोज रोज आतून दुखावते. काही नाती मोह बनतात, बाहेरून गोड पण आतून विष ओकणारी. मोह आपल्याला इतक्या घट्टपणे बांधून ठेवतो, की आपण आपला खरा स्वभाव, आपला आनंद आणि आत्म्याचा आवाज ऐकणे थांबवतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जिथे प्रेम नाही तिथे बंधन नाही, जिथे आदर नाही तिथे नाते नाही. जर एखादे नाते वारंवार तुम्हाला अपराधी वाटायला लावते, तुम्हाला लहान वाटायला लावते किंवा तुमचा आत्मसन्मान हिरावून घेते, तर समजून घ्या, ते नाते तुम्हाला जोडत नाही, ते तोडत आहे. काही संकेत असे असतात, की तुमचा आनंद पाहून समोरच्या व्यक्तीला जळजळ होते. तुमच्या सत्यतेमुळे ते अस्वस्थ होतात. ते तुम्हाला बदलण्यासाठी दबाव टाकतात किंवा तुमच्या मर्यादा वारंवार ओलांडतात. तुमच्या माफीला ते कमजोरी समजतात आणि पुन्हा पुन्हा विश्वासघात करतात. जर नात्यात असे नमुने पुन्हा पुन्हा दिसत असतील, तर आत डोकावून पाहण्याची वेळ आली आहे. हे नाते तुमच्यासाठी खरंच योग्य आहे का? आपण अनेकदा नात्यांना धर्म समजतो, कारण समाजाने शिकवले आहे की नाती निभवली पाहिजे. पण प्रत्येक नाते निभवणे म्हणजे धर्म नसतो. एखादे नाते टिकवण्यामागे जर फक्त भीती, प्रतिष्ठा किंवा एकटेपणाची भीती असेल, तर तो मोह आहे, धर्म नाही. धर्म तो आहे जो तुम्हालाही आणि समोरच्यालाही माणूस बनवतो, जो आत्म्याला वाढवतो. मोह तो आहे जो आतून रिकामे करतो. भगवान श्रीकृष्ण सांगतात, की मन ही ईश्वराची सर्वात खरी भाषा आहे. जर तुमचे मन वारंवार इशारा देत असेल, की हे नाते तुमच्यासाठी योग्य नाही, तेव्हा त्या आवाजाला दाबू नका. ती कमजोरी नसते. तुमच्या आतली शांतता कमी होत आहे का? त्या व्यक्तीबद्दल विचार करताच तुम्हाला थकवा आणि उदासी जाणवते का? तुमच्या अस्तित्वाबद्दल सतत शंका येतात का? जर या प्रश्नांची उत्तरे हो अशी असतील, तर मन सांगत आहे काहीतरी बदला. मर्यादा ठरवणे ही एक कला आहे. ती स्वार्थीपणा नाही, तर आत्मसन्मान आहे. पहिले पाऊल, तुमच्या मर्यादा ओळखा. तुम्हाला काय चालते आणि काय नाही. दुसरे पाऊल, त्या मर्यादा ठामपणे आणि प्रेमाने सांगा. तिसरे पाऊल, जर त्या मर्यादा सतत ओलांडल्या जात असतील, तर कृती करा. समजावून सांगा, इशारा द्या आणि गरज पडल्यास सोडून देण्याचा निर्णय घ्या. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले होते, जे तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून दूर नेतात त्यांना स्वीकारू नका. अनेकदा लोक नाती सोडत नाहीत, कारण त्यांना वाटते की कुणाला सोडून देणे चुकीचे आहे. पण खरी चूक तेव्हा होते जेव्हा तुम्ही स्वतःला सोडता. जेव्हा तुमची झोप, तुमची शांतता, तुमचे हास्य आणि तुमची ऊर्जा अशा व्यक्तीसाठी बलिदान देता जो त्याची कदर करत नाही, तेव्हा तो स्वतःवरचा मोठा अन्याय असतो. अशी नाती सोडणे हेही प्रेमच आहे. स्वतःवरचे प्रेम. अनेक लोक एकटेपणाच्या भीतीने चुकीच्या नात्यात अडकून राहतात. पण एकटेपणा तात्पुरता असतो आणि आणि तो स्वतः सोबत घालवण्याचा अमूल्य काळ ठरू शकतो. चुकीच्या नात्यात राहून तुम्ही दररोज थोडे थोडे मरता. त्या वेदना खोल आणि हळू असतात. एकटे राहिल्यावर तुम्ही स्वतःला भेटता, स्वतःला समजून घेता. भगवान श्रीकृष्णांची शिकवण येथे स्पष्ट आहे. कधीकधी ईश्वर तुम्हाला एकटे करतो, जेणेकरून तुम्ही तुमची खरी किंमत ओळखू शकाल. हा एक व्यवहार आहे जो तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वीकारू शकतात. पहिल्यांदा तुमची मर्यादा ओलांडली गेली तर समजावून सांगा.
प्रेमाने सांगा की यामुळे तुम्हाला दुःख होते. दुसऱ्यांदा इशारा द्या. स्पष्टपणे सांगा की बदल झाला नाही तर परिणाम होतील. तिसऱ्यांदा सोडून द्या, कारण जो समजून घेत असतो तो पहिल्याच वेळी समजतो. हा नियम कठोर नाही तर न्याय आहे. तो तुम्हाला पुन्हा पुन्हा सहन करण्यापासून वाचवतो. भावनिक शोषण म्हणजे जेणे तुमच्या भावना अडवून लावतो किंवा त्यांना महत्त्व देत नाही. नकारात्मक म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती सतत विरोध करते, तुमच्या अपेक्षांना कमी लेखते किंवा तुम्हाला खचवते. दुहेरी मापदंड म्हणजे तीच व्यक्ती तुमच्याकडून काही अपेक्षा ठेवते पण स्वतःसाठी तेच नियम पाळत नाही. शोषण करणारी माफी, पुन्हा पुन्हा माफी मागणे आणि पुन्हा तेच वर्तन करणे हे फसवणूक आहे. सवयी बदलण्याचा प्रयत्न, जेव्हा कोणी तुम्हाला आपल्या इच्छेनुसार बदलण्याचा सतत प्रयत्न करतो आणि तुमची ओळखच पुसून टाकतो. जर या लक्षणांपैकी अनेक गोष्टी आढळल्या तर समजून घ्या की ते नाते तुमच्यासाठी हानिकारक आहे. निर्णय घेणे सोपे नसते. जेव्हा नाती जुनी असतात आणि आठवणी खोल असतात, पण निर्णय घेण्याची कला शिकणे आवश्यक आहे. स्वतःला प्रामाणिक प्रश्न विचारा, हे नाते तुम्हाला ताण देते की समाधान? ते तुमच्या आत्म्याला फुलवते की मारते? एखाद्या विश्वासू मित्र किंवा गुरुचा सल्ला घ्या, पण अंतिम निर्णय तुमचाच असावा. लहान लहान पावले उचला. अचानक सर्व काही तोडू नका, पण गरज असेल तर अंतर ठेवा. भगवान श्रीकृष्णांचा सल्ला नेहमी स्पष्ट आहे. तुमची जबाबदारी ओळखा आणि ती निभावा. तुमचे कर्तव्य आहे तुमच्या आत्म्याचे रक्षण करणे. जेव्हा तुम्ही एखादे नाते संपवण्याचा निर्णय घेता, तेव्हा रिकामेपण जाणवू शकते. ते रिकामेपण आत्मप्रेम आणि आत्मदेखभालीने भरून काढता येते. नियमित ध्यान किंवा प्रार्थना करा. तुमच्या छंदामध्ये आणि आवडीत वेळ द्या. चांगली झोप, संतुलित आहार आणि व्यायामाने शरीराची काळजी घ्या. अशा लोकांसोबत वेळ घालवा जे तुम्हाला उंचावतात. या सर्व गोष्टी तुमच्या आत्म्याला पुन्हा बळकट करतात आणि तुम्हाला शिकवतात की तुम्ही एकटे असलात तरी पूर्ण आहात. सोडण्याचा निर्णय घेताना कोमलता आणि ठामपणा दोन्ही आवश्यक आहेत. कोमलता म्हणजे कमजोरी नाही, ती दाखवते की संवेदनशील राहूनही तुम्ही मजबूत निर्णय घेत आहात. ठामपणा म्हणजे तुमच्या मर्यादांवर ठाम राहणे आणि पुन्हा तीच चूक होऊ न देणे. हाच खरा सन्मान आणि प्रेम आहे. स्वतःकडे अनेकदा आपण नाती फक्त समाज, कुटुंब किंवा मित्राच्या दबावामुळे सहन करतो. पण आयुष्य तुमचे आहे. तुम्ही तेच जगायला हवे जे तुमच्या आत्म्याला योग्य वाटते. भगवान श्रीकृष्णांचा संदेश हाच आहे. तुमच्या अंतरात्म्याचे ऐका. जर आतून आवाज येत असेल की हे योग्य नाही, तर थांबा, ऐका आणि निर्णय घ्या. जर तुम्ही ठरवले असेल की नाते सोडणेच योग्य आहे, तर काही सोपे आणि सुसंस्कृत मार्ग आहेत. शांत मनाने बोला. रागात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. स्पष्ट आणि संक्षेपात बोला. लांबलचक वाद टाळा. कारणे सांगा पण आरोप करू नका. तू नेहमी म्हणण्याऐवजी मला असे वाटते असे बोला. हळूहळू अंतर ठेवा. फोनवर कमी बोलणे, भेटी कमी करणे ही प्रक्रिया सोपी नाही पण आवश्यक आहे. जर परिस्थिती विषारी असेल, मानसिक किंवा शारीरिक शोषण होत असेल, तर त्वरित अंतर ठेवा आणि मदत घ्या. नाते संपल्यानंतर लोक तर्क देतील किंवा दोष तुमच्यावर टाकतील, तेव्हा तुम्हाला स्वतःला समजावावे लागेल. काही सामान्य कारणे ऐकू येतील. तू फार संवेदनशील आहेस. हे खरे नाही. तुम्ही फक्त तुमच्या मर्यादा ठेवल्या आहेत. तू एकटा कसा राहशील? एकटेपण म्हणजे जबाबदारी स्वीकारून धैर्य दाखवण्याची वेळ असते. तर्कांची भीती सोडा. तुमच्या सत्यासोबत ठाम उभे राहा. एकदा तुम्ही तो निर्णय घेतला आणि ते नाते सोडले की हळूहळू तुम्हाला शांती जाणवू लागेल. ते लगेच होणार नाही, पण वेळेसोबत श्वास खोल होतील, झोप शांत होईल आणि चेहऱ्यावर विनाकारण हास्य येईल. भगवान श्रीकृष्ण सांगतात, सर्व काही सहन करणे म्हणजेच प्रेम नसते. कधीकधी सोडून देणेही प्रेमच असते. ते तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या शांततेसाठी आणि तुमच्या आत्म्यासाठी असते. फक्त सोडण्याची चर्चा न करता योग्य नाती कशी उभारायची हेही आपण शिकले पाहिजे.
काही गोष्टी लक्षात ठेवा. सन्मान आणि कौतुकाची भाषा वापरा. प्रामाणिकपणा आणि खुलेपणा ठेवा, पण मर्यादांसह. कोणासोबत असणे म्हणजे स्वतःची ओळख गमावणे नाही. लहान लहान कृतज्ञतेची सवय लावा. ती नात्यांना अधिक मजबूत बनवते. जेव्हा तुम्ही नाते बदलण्याचा किंवा सोडण्याचा विचार करता, तेव्हा कुटुंबाला किंवा गुरूंना सांगणे कठीण जाऊ शकते. अशावेळी शांतपणे तुमची कारणे मांडावीत. शक्य असल्यास कुटुंबाला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा की हा निर्णय तुमच्या भल्यासाठी आहे. तुम्हाला समजून घेणाऱ्या गुरु किंवा एखाद्या आदरणीय व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. पण लक्षात ठेवा, अंतिम निर्णय तुमचाच असावा. सोडून देणे म्हणजे द्वेष बाळगणे नव्हे. मनात जागा असेल तर क्षमा करा, पण तरीही अंतर ठेवा. क्षमा तुम्हाला मुक्त करते, पण पुन्हा त्याच जुन्या ठिकाणी परत जाणे आवश्यक असते. प्रिय भक्तांनो, स्वतःशी प्रामाणिक राहणे हाच सर्वात मोठा धर्म आहे. स्वतःला निवडणे, आपल्या आत्म्याचे रक्षण करणे हे काही चुकीचे नाही. जेव्हा तुम्ही अशा नात्यांना सोडायला शिकता, तेव्हापासून तुमचे आयुष्य हलके होते. तुम्ही विकसित होता, तुमची ऊर्जा वाढते, चेहऱ्यावर खरे हास्य परत येते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जे तुम्हाला तुमच्या मूळ स्वरूपापासून दूर नेते, त्यापासून दूर राहणेच भले. आणि जिथे श्रीकृष्ण सोबत आहेत, तिथे गमावण्याची भीती कशाला. आता निर्णय घ्या. तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या आनंदासाठी, तुमच्या आत्म्यासाठी. जे नाते तुम्हाला कमकुवत बनवते ते उचला आणि सोडून द्या. स्वतःला निखारा. तुम्ही तुटण्यासाठी नाही, तर निखरण्यासाठी आला आहात. श्रीकृष्णाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुम्हाला धैर्य मिळो, शांतता मिळो आणि खरी आनंद प्राप्ती हो. जेव्हा तुम्ही सत्य बोलता आणि ते सत्य कोणाला अस्वस्थ करते, तेव्हा समजून घ्या, ते नाते तुमच्या प्रकाशाला घाबरते. उजेडाची भीती त्यांनाच वाटते जे स्वतः अंधारात राहतात. अशा नात्यात काळानुसार तुम्ही स्वतःला लहान समजू लागता. जे आधी मोकळेपणाने बोलत होतात, तेच बोलताना हळूहळू भीती वाटू लागते. तुमचे हास्य, तुमचे मत आणि तुमच्या इच्छा लपवू लागतात. कोणत्याही नात्यात समजूतदारपणा आणि बदल आवश्यक असतात, पण तो बदल सुधारण्यासाठी असावा, दडपण्यासाठी नव्हे. जर कोणी तुम्हाला वारंवार बदलण्याचा प्रयत्न करत असेल, जेणेकरून तुम्ही त्यांना हवे तसे व्हाल, तर ते तुमचे मार्गदर्शक नाहीत, ते तुमचे शोषक आहेत. नात्यात तडजोड असते, आत्महत्यासारखा त्याग नसतो. जर एखादे नाते तुमच्या आत्म्यालाच मारत असेल, तर ते सोडणे हेच धर्मकार्य आहे. प्रत्येक वेळी गप्प राहणे म्हणजे शांती नसते. अनेकदा गप्पपणा भीतीतून येतो, संघर्ष टाळण्यासाठी. पण जिथे भीती असते, तिथे खरे प्रेम टिकत नाही. भीतीवर उभी राहिलेली नाती बंधन देतात. प्रेमावर उभी राहिलेली नाती स्वातंत्र्य देतात. तुम्ही असे नसावे की लोकांना जसे हवे तसे ते तुम्हाला घडवतील. तुम्ही माती नाही आहात की कोणीही तुम्हाला बदलून टाकेल. तुम्ही अग्नी आहात. अग्नीचा स्वभाव शुद्ध करणे आहे, दबून जाणे नाही. जी नाती वारंवार तुमच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात, ती उचलून दूर फेकली पाहिजेत. जे लोक तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजतात आणि प्रत्येक चुकांसाठी तुम्हालाच दोषी ठरवतात, ते तुमच्याशी प्रामाणिक नाहीत. अनेकदा लोकांना वाटते की सहन करणेच योग्य आहे, कारण लोक काय म्हणतील. पण लोक काही ना काही बोलणारच. तुम्ही सहन केले तरी आणि तुम्ही मर्यादा ठरवून जगलात तरी. फरक इतकाच असतो, पहिल्या वेळी तुम्ही आतून मरता आणि दुसऱ्या वेळी तुम्ही आतून जगतात. भगवान श्रीकृष्ण सांगतात, लोकांच्या बोलण्यावर नव्हे, तर मनाच्या शांततेवर तुमचे निर्णय तोला. रात्री तुम्ही एकटे असता, तेव्हा तेव्हा तुमचे मनच तुमचा खरा साथीदार असतो. म्हणून आतल्या आवाजाकडे कान द्या. नाते सोडणे सोपे नसते. आठवणी, सवयी आणि भावना फार शक्तिशाली असतात. पण आज जो कठीण निर्णय वेदना देतो, तोच उद्या तुम्हाला स्वातंत्र्य देतो. आणि स्वातंत्र्य हेच सर्वात मोठे सुख आहे. भीती न बाळगता बोलणे, अपराधीपणाशिवाय जगणे आणि प्रत्येकाला सर्व काही समजावून सांगण्याची गरज न उरणे. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जो तुम्हाला पुन्हा पुन्हा पाडतो, त्याच्यापासून दूर राहणेही एक कर्मधर्म आहे. आयुष्यात मर्यादा ठरवणे हा स्वार्थ नाही, तर आत्मसंरक्षण आहे. प्रत्येकापर्यंत तुमची ऊर्जा
पोहोचवण्याची गरज नाही. काही लोक फक्त घेण्यासाठी येतात, ते तुम्हाला आतून रिकामे करून टाकतात. जेव्हा तुम्ही अशी नाती सोडता, तेव्हा ईश्वर तुम्हाला शिक्षा देत नाही. तो तुम्हाला तयार करतो. रिकाम्या हातात योग्य लोक आणि चांगले अनुभव येतात. म्हणून रिकाम्या जागेची भीती बाळगू नका. तीच नव्या आणि खऱ्या नात्यांचे दार उघडते. जर तुमचे मन जड झाले असेल, डोळे पाणावले असतील, तर रडा. श्रीकृष्णांनी अश्रूंना कमजोरी म्हटलेले नाही. रडणे म्हणजे आतल्या भावना स्वच्छपणे बाहेर काढण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. पण अश्रूंमध्ये बुडून पुन्हा तीच चूक करणे हा स्वतःवरचा अन्याय आहे. एक वचन द्या, आता कोणतेही नाते माझ्या शांततेपेक्षा मोठे नसेल. जो तुम्हाला समजतो त्याला समजावून सांगण्याची गरज नसते. भगवान श्रीकृष्ण सांगतात, जिथे शब्दांना किंमत उरत नाही, तिथे मौनच सर्वात मोठे उत्तर ठरते. अनेकदा आपल्याला आपल्या नात्यांची खरी ओळखच नसते. ज्यांच्याबद्दल विचार करताच आपण स्वतःला कमी समजू लागतो, ती नाती अंधार पसरवणारी असतात, प्रकाश देणारी नसतात. ईश्वर कधीच तुम्हाला असे बनवत नाहीत की तुम्ही स्वतःवरच शंका घ्याल. जे नाते तुम्हाला स्वतःवर द्वेष करायला शिकवते, ते ईश्वराची योजना असू शकत नाही. म्हणून अशा नात्यांना ओळखा आणि शक्य तितके त्यांच्यापासून दूर राहा. समाज अनेकदा म्हणतो, सबुरी ठेवा, नाती निभावा. हो, नाती निभावायची असतात, पण आत्मसन्मान मारून नाती निभावणे ही महानता नाही, ती आत्महत्या आहे. जिथे सन्मान संपतो, तिथे नाते आधीच संपलेले असते. फक्त औपचारिकता उरलेली असते. काही लोकांना भीती वाटते की नाते सोडले तर लोक आपल्याला चुकीचे ठरवतील. पण योग्य आणि अयोग्य याचा पुरावा लोकांची मते नसतात. जे तुम्हाला कमी लेखतात, ते तुमची खरी किंमत ओळखत नाहीत. त्यांची पर्वा करण्याची गरज नाही. मर्यादा ठरवणं म्हणजे भिंत उभारणं नाही. याचा अर्थ एवढाच की कोण तुमच्या आयुष्यात सन्मानाने प्रवेश करू शकतं आणि कोण नाही. जो तुम्हाला खरं प्रेम देतो, तो तुमच्या मर्यादांवर नाराज होत नाही. तो त्या समजून घेतो आणि त्यांचा सन्मान करतो. आणि जर कोणी वारंवार तुम्हाला सोडून जाण्याची धमकी देत असेल, तर समजा तो तुम्हाला प्रेमाने नाही, तर भीतीने बांधून ठेवू इच्छितो. भीतीने जो अडवतो, तो कधीच तुमचा असू शकत नाही. तुमची कोमलता ही कमजोरी नाही. समस्या तेव्हा होते जेव्हा तुम्ही ती कोमलता चुकीच्या हातात देता. प्रत्येकालाच तुमच्या आतल्या मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार नसतो. जो तुमच्या चांगुलपणाला हलकं घेतो, त्याला समजवण्यात तुमची ऊर्जा वाया घालू नका. हिऱ्याला कधीच हे सिद्ध करावं लागत नाही की तो दगड नाही. तुम्ही फक्त तेच दाखवा जे तुम्ही आहात, खरे आणि स्वच्छ. तुमच्या नात्यांची यादी करा. कोणती नाती तुम्हाला ऊर्जा देतात आणि कोणती ऊर्जा घेतात. ज्यांच्याकडून ऊर्जा मिळते त्यांच्यासोबत वेळ घालवा. जे फक्त घेतात त्यांच्यापासून अंतर ठेवा. किंवा गरज असेल तर तुमच्या सुरक्षेच्या नियमांसह संपर्क ठेवा. जेव्हा कोणी तुम्हाला दुखावेल, तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा, मी आधी माझ्या सीमा स्पष्ट केल्या होत्या का? मी प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता का? जर हो आणि तरीही वर्तन बदलत नसेल, तर समजा आता पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. वारंवार समजावून सांगून तुम्ही थकणारच. म्हणून खऱ्या नात्यांना ओळखायला शिका आणि त्रासदायक नात्यांना योग्य त्या वेळी सोडून द्या. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय श्रीकृष्ण.